कोकणामध्ये पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीच्या खरेदीला आता वेग आलाय। मात्र असं असलं तरी यंदा सुकी मासळी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनाशी झाली आहे। कारण आखाती देशात युद्ध पेटलं आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली डिझेलची टंचाई याचा थेट परिणाम मासेमारीच्या या व्यवसायावर झालेला आहे। मासळीचं उत्पादन सुद्धा घटलंय। सुक्या मासळीचे दर सुद्धा अक्षरशः गगनाला भिडले आहेत। कोकणात पावसाळ्याच्या दिवसांसाठी सुकी मासळी साठवण्याची परंपरा आहे। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बाजारपेठांमध्ये सुक्या मासळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र यंदा वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांसमोर मोठं आर्थिक आव्हान उभं राहिलंय। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ऐन मासेमारी हंगामात डिझेल टंचाई निर्माण झाली। त्याचा थेट फटका मासेमारी नौकांना बसला। पुरेसे डिझेल उपलब्ध न झाल्यानं अनेक नौका समुद्रात कमी फेऱ्या मारू शकल्या। परिणामी मासळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं। मासेमारी नौकेला एका फेरीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागतं। मात्र यावर्षी सरकारी यंत्रणांकडून वेळेत इंधन पुरवठा न झाल्यानं मच्छीमारांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। उत्पादन घटल्यामुळे बाजारात सुक्या मासळीचा पुरवठाही कमी झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडसह दापोली, गुहागर, कोकणातील विविध बाजारपेठांमध्ये ढोमा, बोंबील, बगी आणि सोडे यांसारख्या सुक्या माशांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। विक्रेत्यांनाही यंदा पुरेसा माल उपलब्ध नसल्यानं चिंता व्यक्त केली जाते। पावसाळ्यात ताटात मासळी टिकवण्यासाठी आता ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे। सुक्या मासळीचे सध्याचे दर: ढोमा 200 रुपये प्रति किलो, चेवणी 300 रुपये प्रति किलो, कुलीम 200 रुपये प्रति किलो, आंबडकाड 400 रुपये प्रति किलो, बोंबील 400 रुपये प्रति किलो, बगी 600 रुपये प्रति किलो, सोडे 1000 रुपये प्रति किलो। व्यापाऱ्यांच्या मते आगामी दिवसात सुक्या मासळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्यानं पावसाळ्यापूर्वी बाजारात दरवाढ कायम राहण्याची भीती व्यक्त केली जाते। डिझेल टंचाई, घटलेलं उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे यंदा कोकणातील सुकी मासळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे। त्यामुळे पावसाळ्यातील पारंपरिक खाद्य संस्कृती टिकवण्यासाठी आता ग्राहकांना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।